नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपणा सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्र राज्यातील कृषी विद्यापीठांमधील प्रवेश प्रक्रिया ही सध्या स्थितीत सुरू आहे आणि कालपासनंच म्हणजे 25 ऑगस्टपासनं तिसऱ्या प्रवेश फेरीची वाटप होऊन त्याचे रिपोर्टिंग हे सुरू झालेलं आहे आणि हे रिपोर्टिंग 26, 28 व 29 या तारखांमध्ये आहे व त्यानंतर जी आहे की चौथी ही प्रवेश फेरी सुरू होईल आणि त्या प्रवेश फेरीच्या अगोदर त्या रिक्त असलेल्या जागांचा सर्व तपशील हा 31 तारखेला केंद्रीय प्रवेश प्रक्रियाची जी वेबसाईट आहे यावर तो प्रसिद्ध केला जाईल। आता आज आपल्याशी चर्चा करताना या गोष्टीसाठी मी आलो आहे की आपणा सगळ्यांना माहिती आहे की चौथा राऊंड जो आहे हा महाविद्यालय स्तरावर केंद्रीय पद्धतीचा हा राऊंड असेल की ज्याला स्पॉट राऊंड म्हटलं जातं। या राऊंडमध्ये रिक्त असलेल्या जागा ह्या केंद्रीय पद्धतीने त्या महाविद्यालय स्तरावर जे राऊंड होतात त्यामध्ये भरल्या जातो। याच्यामध्ये साधारण आपल्या राज्यामध्ये एकूण 4 ठिकाणी ही केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया स्पॉट राऊंडची राबविली जाते आणि त्यामध्ये पर्सेंटेज प्रमाणे सकाळी 9 ते 12 या कालावधीमध्ये जे विद्यार्थी उपलब्ध असतील त्या विद्यार्थ्यांचं रिपोर्टिंग केलं जातं, त्या विद्यार्थ्यांची मेरिट लिस्ट केली जाते आणि त्या केंद्रावर ज्या महाविद्यालयांची जबाबदारी देण्यात आलेली आहे प्रवेशाची त्या महाविद्यालयांकरता मेरिटनुसार हा प्रवेश निश्चित केला जातो। ही जी स्पॉट राऊंड आहे या स्पॉट राऊंडच्या तारखा साधारण 3 सप्टेंबरपासनं 10 सप्टेंबरपर्यंतच्या ह्या तारखा आहेत की ज्यामध्ये टक्केवारीनुसार वेगवेगळ्या दिवशी राऊंड्स आहेत। आता या स्पॉट राऊंड करता विद्यार्थी जे 5 केंद्र मी सांगितले 4 किंवा 5 केंद्र जी आहेत की जिथे ही प्रवेश प्रक्रिया राबविली जाते अशा कुठल्याही केंद्रावर जाऊन त्यांचं नाव नोंदणी करून नंतर तिथे प्रवेशासाठी हजर राहू शकतात। फक्त त्या विद्यार्थ्यांचं नाव हे राज्यस्तरीय गुणवत्ता यादीमध्ये असणे आवश्यक आहे। ह्या प्रवेश फेरीमध्ये शेवटच्या दिवशी म्हणजे 10 तारखेला उपलब्ध असलेल्या सर्व जागा ह्या सर्वांसाठी खुल्या करण्यात येतात की ज्यामध्ये 70% विद्यापीठ क्षेत्रातील विद्यार्थी किंवा 30% राज्यातील विद्यार्थी असतील त्या सगळ्यांसाठी ह्या जागा खुल्या होतात आणि विद्यार्थी कुठल्याही महाविद्यालयामध्ये त्या केंद्रावर जी महाविद्यालय असतील त्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊ शकतो। मला असं वाटतं की बरेचसे विद्यार्थी आहेत की ज्यांचे कमी गुण असल्यामुळे त्यांना प्रवेश मिळालेला नाही, पण अजूनही त्यांची संधीही गेलेली नाही, कारण या केंद्रनिहाय केंद्रीय प्रवेश प्रक्रियेमध्ये ते सहभागी होऊन आपला प्रवेश निश्चित करू शकतात। त्यासाठी मला असं वाटतं की ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला नाही त्यांनी या प्रवेश प्रक्रियेसाठी निश्चितपणे हजेरी लावावी आणि आपला प्रवेश निश्चित करावा। विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाअंतर्गत जी 6 महाविद्यालय आहेत की ज्यामध्ये कृषी उद्यानविद्या, वनशास्त्र, कृषी अभियांत्रिकी, मत्स्य, अन्न तंत्रज्ञान व जैवतंत्रज्ञान या विषयाची महाविद्यालये आहेत आणि त्याचबरोबर जवळपास 19 ही खाजगी महाविद्यालये आहेत। या सगळ्या महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया ही दापोलीच्या विद्यापीठाच्या मुख्यालयी म्हणजे दापोली येथेच राबविण्यात येईल। स्पॉट राऊंडची प्रक्रिया आहे, या प्रक्रियेमध्ये जर कोकण कृषी विद्यापीठाचा आपण विचार केला तर इथे फक्त दापोली येथेच फक्त ही स्पॉट राऊंडची प्रक्रिया पूर्ण केली जाते की ज्यामध्ये ठाणे किंवा रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 4ही जिल्ह्यांमधली जी काही महाविद्यालये आहेत त्या सगळ्या महाविद्यालयांचा प्रवेश हा दापोली येथेच फक्त केला जातो। त्यामुळे आपल्याला जर स्पॉट राऊंडला हजर राहायचं असेल तर तुम्ही 3 ते 10 सप्टेंबर
सप्टेंबर या कालावधीमध्ये सकाळी 9 वाजता आपली हजेरी राहून हजेर राहून रिपोर्टिंग देऊन त्यानंतर मेरिटप्रमाणे आपला प्रवेश निश्चित करू शकता। या प्रवेश फेरीनंतरही काही महाविद्यालय स्तरावर ज्या रिक्त राहिलेल्या जागा असतील त्या जागा भरण्यात येतील आणि त्याची जी तारीख आहे ती सध्या 11, 12 आणि 13 सप्टेंबर अशी जाहीर केली आहे। म्हणजे रिक्त राहिलेल्या जागा ज्या असतील त्याची माहिती तुम्हाला साधारण 10 तारखेला संध्याकाळी उपलब्ध होईल आणि जागा बघून आपण ज्या महाविद्यालयामध्ये जागा रिक्त असतील त्या महाविद्यालयामध्ये जाऊन सरळ आपला प्रवेश निश्चित करू शकता। बऱ्याचशा जागा अजूनही रिक्त आहेत। नक्की प्रवेश किती विद्यार्थी घेणार हे अजूनही सांगता येत नाही, त्याच्यामुळे कोणालाही निराश होण्याची अजूनही गरज नाही। त्यांच्यासाठी अजूनही 2 फेऱ्या शिल्लक आहेत। त्या दोन्ही फेऱ्यांमध्ये ते प्रत्यक्ष हजर राहून आपल्याला प्रवेश मिळेल किंवा नाही याची खात्री करू शकतात। प्रवेश मिळाला तर प्रवेश निश्चित करून आपलं शिक्षण हे पुढचं पूर्ण करू शकतात। या विद्यार्थ्यांसाठी ही एक चांगली सुवर्ण संधी आहे आणि मला असं वाटतं की जी आपली केंद्रनिहाय केंद्रभूत प्रवेश प्रक्रिया आहे जी 3 सप्टेंबरपासून 10 सप्टेंबरपर्यंत आहे त्या प्रवेश फेरीमध्ये बहुतेक ज्यांना प्रवेश मिळाला नसेल असे सर्व विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावं हे एक आव्हान आहे। त्याचप्रमाणे इतर ही जे विद्यार्थी असतील की ज्यांचे प्रवेशित अर्ज नसतील तेही मला असं वाटतं की त्यांनीही जर महाविद्यालय स्तरावर गेले तर त्यांनाही 11, 12 आणि 13 या तारखेंमध्ये ते त्यांचा प्रवेश निश्चित करू शकतात। तरी विद्यार्थी मित्रांनो ही एक संधी आहे, या संधीचा आपण निश्चित विचार करावा आणि कृषी शिक्षणाकडे आपला कल ठेवून प्रवेश आपला निश्चित करावा आणि त्या प्रवेश निश्चितीसाठी मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आशा करतो की ही माहिती आपल्याला उपयुक्त असेल आणि या प्रमाणे आपण विद्यापीठाच्या किंवा केंद्रीय जे CET स्टेट CET सेल आहे यांच्या वेबसाईटवर दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे आपल्या जवळच्या केंद्रावर उपस्थित राहून आपला प्रवेश निश्चित करावा। धन्यवाद। चला आता शेतकरी बंधूंनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास आपण डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या YouTube चॅनलला त्याचप्रमाणे फेसबुक पेजला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।